पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन. कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. शहरात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत याचा आकडा केडीएमसीकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. केडीएमसीच्या रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. केडीएमसी आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, तर रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात देखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या. तर लवकरात लवकर आरोग्य आणि इतर समस्या न सुटल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी दिला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, कैलास पनवेलकर, सचिन पोपलाईतकर, रोहन पवार, कपिल पवार, गणेश लांडगे, रोहन आक्केवार, संदीप पंडित आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण पूर्व पश्चिम येथे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्व पश्चिम मध्ये अनेक गगनचुंबी बांधकामे सुरू आहेत. तेथे बांधकामासाठी जे पाणी साचवले जाते त्यात डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असतो. अनेक हॉस्पिटलमध्ये डेंग्यू तसेच मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी नालेसफाई तसेच गटार सफाई झालेली नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या अशा अनेक कारणांमुळे डेंग्यूचा संसर्ग तसेच मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ नाकारता येत नाही. डेंग्यू संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात त्वरित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी. तसेच साचलेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण व नाल्याची साफसफाई तसेच कचऱ्याची विल्हेवाट दररोज करावी. घरोघरी जाऊन डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिरे व रक्त तपासणी मोफत उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असल्यास तात्पुरत्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था देखील करण्यात यावी आदी मागण्या यावेळी मनसेच्या वतीनं करण्यात आल्या. आज खरं तर कल्याणमध्ये संपूर्ण तुम्ही कल्याण पूर्व पश्चिम मध्ये जर बघाल तर डेंग्यूचे खूप सारे पेशंट प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला बघायला मिळतील. एकेका घरात 2-2, 3-3 पेशंट असून 80 हजार रुपये लोकांना खर्च होतोय. आणि तरीही आता आम्ही आयुक्तांशी त्या संदर्भात बैठक घेतली. आयुक्तांशी त्या संदर्भात सगळं बोललो, परंतु आयुक्तांकडे डेंग्यूचा कुठलाही आकडा आज उपलब्ध नाहीये. ही खरी शर्मेची बाब आहे. कारण जर आरोग्य अधिकाऱ्यांची तुम्ही चर्चा करता, कल्याणच्या सगळ्या ह्या आरोग्याविषयी काही तुम्ही लक्ष देता की नाही काही कळत नाही. तर आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी आकडा घेऊन नंतर बोलतो आपल्याशी. परंतु आज आमच्या एका बेतुरकर पाडा विभागात आमच्या एका कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ 26 पेशंट आणि आमच्या संपूर्ण बेतुरकर विभागात 71 पेशंट आहेत. तर प्रत्येक हॉस्पिटलचा आकडा हा खरंच भयावह आहे. तसंच मलेरियाचे तापाच्या ज्या साथी बघतोय आपण त्याही फार अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि जर आपण महापालिकेच्या रुग्णालयात जर बोललो तर तिथे कुठल्याही प्रकारे रक्त उपलब्ध नाही. कुठलाही पेशंट तिथे ॲडमिट करून घेतला जात नाही. त्यामुळे लोकांना प्रायव्हेटला ॲडमिट करायला लागतं. आणि ते काही आज जर बघितलं तर शाळा नुकत्याच चालू झाल्यात. लोकांच्या खिशाला आधीच मोठी टाच आहे आणि त्यामध्ये हा एक वेगळा खर्च आज लोकांच्या माथी पडलाय. तर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. आयुक्तांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या बेतुरपाडा विभागात एक व्हिजिट करा. तसंच मलेरियाचे पण पेशंट आहेत. तर त्या संदर्भात कचऱ्यासंदर्भात आमच्या उल्हासजीने विषय मांडला की आज जे कचरा डेपो आज ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही. गाड्या आपल्या महापालिकेच्या आपण देतोय, परंतु जो कॉन्ट्रॅक्टर नवीन आज आपण अपॉइंट केलाय त्याच्याकडून कुठल्याही प्रकारच्या वाहनाची उपलब्धता होत नाही. तर मग आपण त्यांना वेगळे पैसे का द्यावे, हाही विषय आता झाला. संपूर्ण कल्याण शहराची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्यांमधल्या खड्ड्यांची अवस्था बिकट आहे. कुणी याच्याकडे लक्ष द्यायला तयार, प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही. तरी आमचं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही एक जन आंदोलन छेडणार आहोत.